काय होत आहे मावशी, आजचा खास बेत हा तुमच्यासाठी बरं का. बेसन पिठाचा न वापर करता भन्नाट अशी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मस्त मी गोबीचा एक गड्डा घेतला आणि त्यासाठी मस्त ज्वारीचं पीठ, रवा, वाटलेले हिरवं वाटण, कस्तुरी मेथी, लाल तिखट, गोडा मसाला आणि पांढरे भरपूर असे तीळ टाकले. बघा, एवढ्या साहित्यात मस्त असे कुरकुरीत गोबीचे वडे आपण बनवणार आहोत. ही रेसिपी जर एकदा तुम्ही बनवली तर 7-8 दिवस याचा वापर करू शकता. हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा याचा हवा तेव्हा तुम्ही वापर करू शकता. एवढी सोपी आणि साधी रेसिपी आहे. बघा, यात बेसन पिठाचा वापर नाही केला, पण पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा मी इथे वापर केला. सगळं मिश्रण घोळून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून असं कणकेचा गोळा मळून घेतला आणि या कणकेचा गोळा 5-7 मिनटं मस्त असं झाकून ठेवायचा. 5-6 मिनटानंतर मस्त असा आपला कणकेचा गोळा मुरतो. नंतर छोटे छोटे असे गोळे करायचे आणि वाफ द्यायची. 15-20 मिनटं हलक्या आचेवर मस्त असे गोळे करून वाफ द्यायची. एवढी भन्नाट आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा जर बनवली तर मुलंही आवडीनं खातील आणि तुम्हीही खासाल. गोबीपासून होणारी ही रेसिपी कोणीही म्हणणार नाही की यामध्ये थोडंही बेसनाचा वापर नाही. बिना बेसनाच्या वापरात भन्नाट अशी होणारी आजची रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. बघा, 15-20 मिनटानंतर मस्त वापले आपले गोबीचे वडे. बघा किती छान दिसत आहे. आणि हलक्या हाताने थंड झाल्यानंतर असे त्याचे काप करायचे. थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याचे काप होतात. बघा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, आकारात मस्त असे हे कट करून घ्यायचे. याला तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. मला काय होती आणि लगेच काहीतरी चटपटीत खायचं होतं म्हणून मी शालो फ्राय केले. बघा, एवढे सुंदर होतात. लाल मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकला, जिरा आणि तीळ टाकलं, मस्त असे खरपूस भाजून घेतले. अहो, एवढे भन्नाट आणि भारी झाले होते ना. नक्की तुम्ही या पद्धतीत ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. रेसिपी मुलंही आवडीनं खातात. उन्हाळा आहे, आपल्याला काही खावंसं नाही वाटलं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. नक्की छान होते. बघा, आजची रेसिपी ही भन्नाट आणि जबरदस्त आणि पौष्टिक होती. आवडली का तुम्हाला? ट्राय करा, लाईक करा, शेअर करा.